पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। अहो काल छान खीर केली होती म्हणून तुमच्यासाठी घेऊन आले दुपारी। तर तुम्ही दुपारी घरातच नाही, गेले 2-3 दिवस बघतीये तुम्ही दुपारच्या कुठेतरी बाहेर जाता। हा अगं ते मी ना संमोहन शास्त्राच्या म्हणजे हिप्नॉटिझमच्या क्लासला जाते म्हणून नसते। अगो बाई काय सांगता काय? पण सुलवाची हे हिप्नॉटिझम वगैरे खरंच असतं का? हो असतंच मुळे खरं। अगं हिप्नोटाईज जर आपण एखाद्या माणसाला केलं ना तर तो आपण सांगेन ती कामं करतो, आपलं सगळं काही ऐकतो। आहेस कुठे? अहो काय सांगताय काय? मग जगातल्या सगळ्या सासवांनी शिकून घ्यायला पाहिजे हिप्नॉटिझम। मग तुला काय वाटलं मी का शिकते? सोपं असतं ते। वा 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 वा, मला जमेल का? तर जमायला काय झालं, सहज जमेल। हे बघ तुला दाखवते हे ना। हा हे त्या माणसानी हिप्नॉटिझमच्या माणसानी मला पेंडलम दिलं। हे ना आपण असं हलवायचं, असं केलं की समोरचा माणूस हिप्नोटाईज होतो आणि आपण सांगेल ते सगळं ऐकतो। दीर्घ श्वास घे आणि या लोलकावर तुझं लक्ष केंद्रित कर। सावकाश सावकाश। सासूबाई गेला अर्धा तास मी हेच करतेय, एवढं निरखून मी शंतनूकडे पण कधी बघितलेलं नाहीये। मी काही होत नाहीये हिप्नोटाईज वगैरे, मी जाते। ए थांब ना, असं काय करतेस? मी ही पहिल्यांदाच करते ना, वेळ लागेल ना मला। मला तुम्हाला वेळ द्यायचाच नाहीये, किती रिस्की काम आहे मला सांगा। जर मी खरंच हिप्नोटाईज झाले आणि तुम्ही माझ्यावर राग काढला तर? हा मला टेरेसवरनं ढकलून वगैरे दिलं तर? नको बाबा। म्हणजे मी तुला इतकी कुंची वाटते? वाटते म्हणजे काय? तुझी शपथ, मी गैरफायदा घेणार नाही। वा, आता तुम्हाला शपथ पण माझीच घ्यायची आहे का? प्रॉमिस, मी काहीही करणार नाही। हा बस 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 बस। हा बरं ठीक आहे, काय करायचं ते ट्राय करा। बस बस बस, आधी तू शांत हो बघू। एकदम एकदम मन शांत हो। शांत शांत। दीर्घ श्वास घे, दीर्घ श्वास। हा आता लोलकाकडे तुझं लक्ष केंद्रित कर। शांत शांत। आता तुझे डोळे जड जड व्हायला लागले आणि मी जे सांगेन ना तेच तू ऐकणार आहेस। अंकू, अंकू कुठे? आई इकडे अरे इकडे का तू? किती शोधतोय मी तुला। काय झालं? काही नाही। आणि काय चाललं होतं तुमचं? शंतनू, सासूबाई मला हिप्नोटाईज करायचा प्रयत्न करतायत आणि त्या प्रयत्नात त्या फेल होत आहेत। कारण काय आहे ना, माझ्यासारखे स्ट्रॉंग माइंडेड जे लोक असतात ना त्यांना हिप्नोटाईज करणं अवघड असतं। मी वाचलंय कुठेतरी। हो का? माझ्या लायब्ररीमध्ये शेकडो पुस्तकं आहेत, त्यात मी कुठेही वाचलेलं नाही बरं, काहीच काहीतरी आपलं। ठीक आहे त्याच्यावरनं भांडण नाही करायचंय आपल्याला। हा ठीक आहे, चालू द्या तुमचं मस्त, चालू द्या। बाय। चला बस बस बस। हो, डोळे बंद करायचे। हा हा आत्ताच? डोळे बंद डोळे बंद डोळे बंद डोळे बंद। आता मी जे सांगेन तेच तू करणार आहेस। आता मी 2 टाळ्या वाजवल्या की तू भानावर येशील आणि अगं गसूनबाई असं म्हटलं की मी जे सांगेन तेच तू करशील, तसंच तू वागशील। हा अगं गसूनबाई, आता उजवा हात वर कर। हा आता तुझा डावा गाल खाजव। आता डावा हात वर कर। उठ। आता गोल 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 फिरा, गोल गोल फिरा। अभी कदम ताल करो। 1 2 1, 1 2 1। बस अभी शांत रहो। भाई खरंच मी जे सांगते ते करतेय, जणू काही माझ्या हातातली कटपुतली। टिंग 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 टिंग। अभी बैठ जाओ, गोल गोल फिर रहे तो
खरंच ही ऐकते माझं सगळं. सासूबाई, मला असं दमल्यासारखं काय झालंय? तुम्ही खरंच मला हिप्नोटाईज केलं की काय? छे ग बाई, काही जमलंच नाही मुळे मला तुला हिप्नोटाईज वगैरे करायला. नाही नाही, तू म्हणतेस ना ते अगदी बरोबर आहे. हा म्हणजे जे शार्प माइंडेड स्ट्रॉंग माइंडेड लोक असतात ना, त्यांना हिप्नोटाईज करताच येत नाही बाई. काही उपयोग नाही झालाय प्रयोगाचा. आई, भोपळ्याची भाजी काय परत? हो ना, ते आम्हाला टुणूक टुणूक चालवायला लावायचंय का तुला? हे बघा, मुकाट्याने खाणं धपाट्या मिळतील ना तुम्हाला. चला सुरुवात करा. हे आई लोकांचं ना मला कळतच नाही. जगातल्या प्रत्येक आया मुलाने काही खायला नकार दिला की धपाटे द्यायची भाषा करतात. मुलांनी खाऊन पिऊन सुदृढ व्हावं असं प्रत्येक आईला वाटत असतं. कळलं? खा बघू. म्हणजे आईने जर मुलांना काही वाढलं तर मुलांना ते खायलाच लागतं, दुसरं कुठलं ऑप्शन नसतंच त्यांच्याकडे. पण तुझ्या सुनेचं काय? तुझी सून ऐकणार आहे का या सासूचं? अरे ती तर ही भाजी खाल्ल्यानंतर मिरच्या खाल्ल्यासारखा थैथाट करेल, त्याचं काय? असं काहीही होणार नाही. उलट ही भोपळ्याची भाजी ती दोनदा मागून घेईल की नाही बघा. लावा बेट. आई कुठनं येतो इतका कॉन्फिडन्स? हा नाही म्हणजे तुला माहिती आहे ना, तुमच्या दोघींमध्ये नेहमी प्रत्येक गोष्टीवरून वाद होत असतो. आणि त्यात ही भाजी ना आवडती अंकुची. मग ही भाबळी अशा कुठनं पाळतेस तू की अंकू ही भाजी परत वाढून घेईल म्हणून? आई नको बेट लावूस, हरशील. असं काही होणार नाही. चला लावा बेट. 500 रुपयाची. 500ची काय लावतेस? 1000ची लाव, 1000ची. पैसे तयार ठेव आई. ही बघ, वहिनी आली. काय केलंय? काय खास आहे आज जेवायला? तुझी फेवरेट भाजी भोपळा. भोपळा आहे आज. ते भोपळा कोण खातं? मला नको भोपळा. हे बघ. अगं सुनबाई. काय म्हणता सासूबाई? तुझ्या आवडीची भाजी केली बरं का मी आज, भोपळ्याची. खा खा. हो खाते ना. द्या. घे घे घे. वाढ 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 तिला. वाढ वाढ. बघा. हो वाढ ना. या. हा खा. अगं पोळी पोळी खाल्ली. आवडली ना? हो. खा खा खा. अगदी पोट भरेपर्यंत खा. घे ना, घे. दोनदा घे. सुनबाई, जेवताना जरा कौतुक करावं. काय सांगू सासूबाई तुम्हाला, आयुष्यात इतकी चांगली भोपळ्याची भाजी मी कधीच खाल्लेली नाहीये खरंच. या पुढे सुद्धा कधी मिळणार नाही तुला अशी. का? तुम्ही करून नाही देणार मला प्रेमाने? द्याल ना? हो देईन की. खा खा भाजी खा. खाते. आणि अगं हे अजून घे ना. मी काय म्हणतो सासूबाई, ही सगळी भाजी मी खाऊन टाकू का? मला खूप आवडली, मला राहवतच नाहीये. हो संपव की. सगळी संपव भोपळ्याची भाजी. दे दे. ऑनलाईन पाठवले. दादा तू पाठवलंस? पण ते माझं ऑनलाईन पेमेंट बंद आहे सध्या. मी तुला नंतर देतो ना. मग कुठल्या कॉन्फिडन्सवर माझ्याशी बेट लावलीस रे तू? एक मिनिट. मा काय प्रकार आहे? हा काय आहे? प्रकार बिकार काही नाही. तिला आवडतोच भोपळा. हे मला माहिती होतं, तुम्हाला माहित नव्हतं. वेडे रे वेडे. मग असं कसं झालं? ह्याला काय अर्थ आहे? मग काय? भोपळ्याची भाजी कोणी वाढली? मला नाही आवडत. हिला काय? तनू हे घे सागर. ऐक ना, बोल ना. मी तुला म्हटलं खरं खायला मागव. मला भूकच नाहीये. म्हणजे बघ ना, मी काहीच नाही जेवले तरी हे खावंसं नाही वाटत आहे. मला भूक का नाहीये? अंकु तू ठीक आहेस ना? आता 10 मिनिटांपूर्वी भोपळ्याची 2 वाटी भाजी खाल्लीस तू.
मी भोपळ्याची भाजी शक्य आहे का? मला पण तेच वाटत होतं, म्हणजे मला बिलीव्हच होत नव्हतं ते सगळं बघताना, पण माझ्या या उघड्या डोळ्यांनी बघितलंय मी. आई तुला म्हणत होती अंकू हे खा, आणि तू खात होती गपचूप, काहीच आर्ग्युमेंट न करता. मग बिघडलं कुठे भोपळ्याची भाजी खाल्ली म्हणून? तब्येतीला चांगलं असतं. अगं सुनबाई. काय म्हणता सासूबाई? अगं माझं ना तुझ्याकडे थोडंसं काम होतं. मला जरा मदत करशील का? तुम्हाला हवी ती मदत करीन मी, सांगा. सारखं काम करून करून ना माझे हात इतके दुखायला लागलेत ना आता, की जरा झोपावंसं वाटतंय ग मला. थकले मी काम करून करून. आणि ना माझ्या खोलीमध्ये इतका सगळा पसारा पडलाय ना, की तो बाजूला करून झोपायला गेले ना तर अजून दुखायला लागेल अंग माझं. तर जरा तो पसारा आवरशील का? हो आवरते ना. आई तुमच्या दोघींमध्ये काहीच आर्ग्युमेंट कसे काय होत नाहीये ग? मला माहिती आहे काहीतरी घोळ आहे. तू तिला हिप्नोटाईज केलंस ना? खरं सांग, मला खरं सांग. पिल्लू, शंतनू, तू असं बोलतोस माझ्याबद्दल? आणि मी माझ्या सुनेच्या बाबतीत असं काही वागेन असं वाटलंच कसं तुला? पिल्लू, अरे अरे आम्हाला दोघींनाही कळलं रे की आमच्या भांडणाचा, कुरबुरीचा तुम्हाला दोघांना खूप त्रास होतो. म्हणून मीच सुनबाईला सांगितलं आपण एकमेकींचं ऐकूया, आपले वाद राग सगळं सगळं काही विसरून जाऊया आणि मिळून मिसळून वागूया घरात. काय सांगतेस? बापरे. शंतनू, तू माझ्यावर आरोप केलास आणि की मी तुझ्या बायकोला हिप्नोटाईज केलं? काय गो, अशी काय मठ्ठासारखी उभेस इकडे? आवर की पसारा सगळा. तेच करायला आले होते, पण इकडे पसाराच नाहीये. अगो बाई, सगळं जागच्या जागी ठेवायची इतकी सवय ना मला, त्यामुळे पसाराच नाही घरात. पण आता मी करते, हा लगेच पसारा करते. आवर सगळं सगळं आवर. हे धर हे धर हे धर. हा अगदी सावकाश आवर, काही घाई नाही आपल्याला. घे 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 आवर धर. हा हा आवर आवर. चला सुनबाई, आवर आवर आवरा. आवरते हा आवरते. अगदी सावकाश, काही घाई नाही आपल्याला. आवरते. हा हा. सगळं नीट आवर. छान घड्या घाला सगळ्यांच्या इस्त्री केल्यासारख्या. आवरलं. हे काय झालं पण इतक्यात तुझं आवरून? कुठे काय केवढा तर पसारा आहे. हा बघ, बापरे माझे, हे काय केवढा पसारा आहे. हा बघ हा बघ हा बघ, बापरे. हे बघ, आवर आवर पटपट आवर. आवरते. हा आवर ग बाई. आवरते आवरते. अगदी सावकाश आवरा, काही काही नाही आपल्याला. सावकाश सावकाश, अगदी सावकाश. आवरते. हा सावकाश. आवर आवर. हा आवर आवर आवर. हा आवर. झालं आवरून. झालं आवरून? हा. अरे देवा, मला धाप लागली आता. पाणी तरी पाज आता मला. वाचते. हे ग देवा नारायणा विठ्ठला, काय करायचं हिचं आता? आता काय सांगू हिला? हे घ्या. सासूबाई, मी इकडे काय करतेय? अगं अगं सुनबाई, काय चाललंय तुझं इथे? जा 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 जा, तुझ्या खोलीत जा बघू. जा 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 जा. हा जाते. जा 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 जाते. अगं अगं सुनबाई, तुझ्या खोलीत जा. जाते. जा 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 जा. जाते. हा जाते. जा जा जा. पण आई, अरे हा चहा थंड झालाय. माझ्याकडे बघूच नकोस, मला खूप घाई आहे, मला जायचंय ऑफिसला. कळलं ना तुझं, तू काय ते करायचं ते करून घे. अगं सुनबाई, काय म्हणता सासूबाई? माझी ना 2-3 महत्वाची कामं आहेत, तेवढी करशील का? हो करते की. हे बघ, हा जो थंड झालेला चहा आहे ना, तो गरम करून पिऊन टाक. हा, आणि आज की नाही ऑफिसला फोन करून टाक आणि सांग माझ्या सुट्टी आहे म्हणून.
आणि माझ्या पिलूसाठी छान नवीन गरम गरम चहा कर जा. करते. नाही एक मिनिट मला नको हा चहा. नाही म्हणजे हा समजूतदारपणा बघून मला चहाची नाही, मला असं वाटतं मला तर इथून निघून जाण्याची गरज आहे. मी येतो, ऑफिसला जायचं मला उशीर होतोय. अरे चहा तरी घेऊन जा. बाय 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 बाय. हा हॅलो, मी अंकिता मंत्री बोलते. मी आज ऑफिसला येऊ शकत नाही. थँक्यू. आई गो. अगं सुनबाई, जरा माझे हात चेपशील का ग? खूप दुखतायत आज काम करून करून. हा. वहिनी खरंच एवढी बदलली आहे का? बदलली म्हणजे बंडा, निव्वळ प्रेमच माणसाला बदलू शकतं हो. आणि सुनेला मुठीत ठेवायचं असेल ना तर प्रेम हा उत्तम मार्ग आहे. बापरे. नाही म्हणजे हे खरंच प्रेमामुळे होत असेल तर ठीक आहे, दुसरं कुठलं कारण असेल तर मग कठीण आहे. म्हणजे मी असंच बोललो. मला उशीर होतो, मी येतो. बाय वहिनी. अगं जरा जोर लाव. लावते. आई आई आई, आता मोडून टाकणार आहेस का माझा हात? मोड एकदाची काय ठीक ते. आहे, मोडते. अगं अगं काही बाई आहेस का? कोण आहेस तू? आई गो, दुखा लागला माझा हात. नाश्त्याची प्लेट आण आता, मी इथेच नाश्ता करते. आई आई गो, आई गो. आता काय नाश्त्याला प्लेट खाऊ का? अगं नाश्ता कोण आणणार? तुम्हीच म्हणालात नाश्त्याची प्लेट घेऊन ये. जा ती कढईच घेऊन ये आता आणि ठेव माझ्या डोक्यावर. म्हणते काय ग बाई, काय बाई आहे ही खरंच. हे घ्या. कठीण आहे बाईचं. अगं काही डोकं बिकं फिरलं की काय? जीव घ्यायची एक दिवस माझा तू. घेते. सोड तू आता, शांतपणे उभी राहते. गप्प राहा. वेडी आहे का खुई बाई? शी. हाय ग, 2 मिनिटं झोपू म्हटलं तर 2 वाजले डायरेक्ट. काय ग तू इथे अशी उभी का? तुम्हीच म्हणालात ना गप्प उभी राहा. अहो बाई, असं झालं होय. अरे काय ग? मी इथे काय करते? तेच ना. सासूबाई, मला ऑफिसला जायचं, इम्पॉर्टंट मीटिंग आहे. अगं ऑफिसला सुट्टी टाकलीस तू. मी हो. मी सुट्टी कशी राखीन? मीटिंग आहे सांगते तर. नाही. मला एक प्रश्न विचारणार, परत तिला हिप्नोटाइजच करून टाकते. अगं सुनबाई, आता शांतपणे पुतळ्यासारखी उभी राहा बघू. छान. आता एक हात डोक्यावर ठेव. व्हेरी गुड. आणि त्याच हाताची घागर डोक्यावर ठेवली असं समज. डावा हात नाही, उजवा हात कमरेवर ठेव बघू. छान. आता मान हलव तुझ्या आईसारखी. टेन 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 टेन. वा 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 वा, छान. आता कशी छान दिसतेस. आता खदा खदा हाच बघू. अगं सरीते हा, मला जरा थोडीशी आमटी दे बघू. माझ्या सुनेने इतका उजेड स्वयंपाक केलाय म्हणून सांगू. ही का अशी उभी आहे? मी तिला शिक्षा केली आहे आणि माझी शिक्षा तिने स्वीकारली आहे. म्हणजे काय? हो म्हणजे काय म्हणजे, माझ्या सुनेला मी हिप्नोटाईज केलंय. मी काय म्हणते सुलवाजी, मी सुद्धा ना फावल्या वेळात तुमच्या त्या हिप्नोटिझमच्या कोर्सला येते. खूपच सोपं जातं आयुष्य. सोप्पं बिप्प काही नसतं ग, सगळी फसवणूक आहे ती. मी काल क्लासला गेले होते ना तेव्हा कळलं मला. काय, हिप्नोटिझम ही एक विद्या आहे, पण खूप कष्ट करून शिकलं ना तर ती येते. पण या लोकांनी सपशेल गंडवलं आम्हाला. म्हणजे सगळं खोटं आहे? अगं हो, तेच तर म्हणते मी. पण ते जाऊ दे, मला सांग, तुला कसं काय जमलं? का तुक्का लागला? पण ते असू दे, घ्या आनंद घ्या. आमटी न्यायला मी नंतर येईल. हा, आलेच. अगं बास करत आहे तुझं नाटक. कळलंय मला तू हिप्नोटाईज वगैरे काही झालेलं नाही असते. छे, खूपच लवकर कळलं सासूबाई तुम्हाला. काय हो सासूबाई, तुम्हाला वाटत होतं की तुम्ही माझी मजा घेताय,
पण ऍक्च्युली मीच तुमची मजा घेत होते. का का केलंस असं? आता आपल्या सासूला एखाद्या गोष्टीमध्ये एवढी मजा येते तर जरा मी साथ नको का द्यायला? आणि खरं सांगू का, तुमच्या खोलीत तो पसारा आवरायला मला खूप मजा आली. तुम्हाला पाणी पाजताना मला खूप मजा आली. आणि माझा गळा दाबताना तेव्हा नाही का मजा आली तुला? नाही ना, तेव्हा थोडी कमी आली. तुम्ही थांबायला सांगितलं ना मध्ये, म्हणून प्रॉब्लेम झाला सासूबाई. आणि भोपळ्याची भाजी तुला आवडत नसताना तू का खाल्लीस? आणि ऑफिसला सुट्टी का घेतलीस? भोपळ्याची भाजी मला आवडत नाही हे बरोबर आहे, पण चांगली झाली होती, मग खायला काय हरकत आहे? आणि ऑफिसचं म्हणाल तर मी खूप इंटेलिजंट आहे सासूबाई. माझी एक सुट्टी राहिली होती, म्हटलं घेऊन टाकावी. पण खरं तर कोणाला मुठीत ठेवायची गरज नसते सासूबाई. अशा प्रेमळ नात्यांमध्ये ना मूठभर प्रेम जास्त ओतायचं असतं. अच्छा, म्हणजे तुझं काय म्हणणं आहे, माझं तुझ्यावर प्रेमच नाहीये का? ठीक आहे, मग आता सकाळ संध्याकाळ ना तुझे गालगुच्चे घेते मी, मग झालं.